अकोल्यात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या आंतरमंडळीय क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी या दिमाखदार सोहळ्याचं उद्घाटन केलं। या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, पारस महानिर्मितीचे मुख्य अभियंता शरद भगत तसंच अमरावती महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे उपस्थित होते। या महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, ब्रिज अशा खेळाचे सामने दिवसभर रंगले। आज सकाळी 9 वाजेपासून धावणे, रिले, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक असे विविध मैदानी खेळ रंगणार आहेत, तर त्यानंतर अंतिम सामने होणार असून त्याचं पारितोषिक वितरण संध्याकाळी 4 वाजता वसंत देसाई स्टेडियमला होणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या स्काउट गाईडच्या पथकानं दिलेली मानवंदना आकर्षक ठरली। मान्यवरांच्या हस्ते क्रीडा साहित्याचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। क्रीडा महोत्सवाचं प्रास्ताविक कार्याध्यक्ष तथा अधीक्षक अभियंता संजय काटकर यांनी केलं। त्यानंतर प्रमुख अतिथी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, महानिर्मितीचे मुख्य अभियंता शरद भगत आणि महापारेषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे, गोपाल गाडगे आदी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। उद्घाटक महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिमाखदार सोहळ्याचं कौतुक करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर LRT महाविद्यालयाचे NCC आणि पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या स्काउट गाईड पथकानं पथसंचलन केलं। त्यानंतर मशाल प्रज्वलित करत मान्यवरांना सन्मानानं सुपूर्द करण्यात आलं। उद्घाटकांनी मुख्य अभियंता संजीव भोळे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते 4 संघाचे रंगसंगती असलेले फुगे आकाशात सोडून खेळाडूंनी उंच भरारी घेण्याचा संदेश देण्यात आला।